काल्याचं कीर्तन प्राध्यापक डॉक्टर सुनील खरवळे। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठल 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 विठ्ठल। मंडळी, या नामस्मरणानंतर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका काल्याच्या अभंगाचा विचार करणार आहोत। शिंके लावली दूरी, शिंके लावली दूरी, होतो तिघांचे मी वरी, तुम्ही द्वारे दोन्हीकडे, मुख पसरुनी गडे, वाहती त्या धारा, घ्या रे दोहींच्या कोपरा, तुम्ही व्हारे दोहीकडे, मुख पसरुनी गडे, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, अधिक उणे नेदी एका, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरुनी गडे, तुम्ही वारे दोघीकडे, मुख पसरुनी पसरुनी गडे। विठ्ठल 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 विठ्ठल, बोला पुंडलिक वरदे हरी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। या अभंगात श्रीकृष्ण लोणी खाण्यासाठी शिंक्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी आपल्या मित्रांना उंच शिंकाळ्यापर्यंत पोचण्यासाठी खांद्यावर घेण्यास सांगितले, कारण शिंकाळे खूप उंच लावले होते। मित्रांनो, तुमचे तोंड उघडून धरा, म्हणजे दोन्ही बाजूनी येणाऱ्या धारा तुमच्या तोंडात जास्तीत जास्त जातील। तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या हाताकडे लक्ष ठेवा, मी कोणालाही कमी जास्त देणार नाही, असे अभंगात म्हटले आहे। तुकाराम महाराज साध्या भाषेत गूढ तत्वज्ञान सांगतात। एखादा विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतो, तो म्हणेल मी एकटाच अभ्यास करतो, पण खरं पाहिलं तर त्याला शिक्षकांचा आधार, पालकांचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत हे तिन्ही मिळाले तरच यश मिळतं। शेतकरी एकटा पीक उगवू शकतो का? त्याला निसर्गाची साथ, शेजाऱ्यांची मदत आणि स्वतःची मेहनत ही तिन्ही गरज असते। ऑफिसमध्ये एखादा माणूस यशस्वी झाला तर तो टीम, अनुभव आणि स्वतःची शिस्त यामुळेच होतो। म्हणजेच जीवनातील कोणतंही यश सहकार्य, श्रद्धा आणि प्रयत्न यांच्याशिवाय पूर्ण होत नाही। इथे आपल्याला भक्त पुंडलिकाचं उदाहरण लक्षात घ्यायला हवं। मंडळी, विचार करा, पुंडलिकाने काय दाखवलं? श्रद्धा असेल तर देव स्वतः आपल्या दारी येतो। भक्ती म्हणजे फक्त देवळातला नाद नाही, ती आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा आणि निस्वार्थ प्रेम आहे। अभंगात तुकाराम महाराज सांगतात की वाहती त्या धारा, घ्या रे दोहींच्या कोपरा। धारा दोन कोपऱ्यातून वाहतात, पण जर त्या एका केंद्रावर नेल्या तर त्यांची ताकद वाढते। तसंच आपल्या मनात 100 इच्छा असतात, मन इकडे तिकडे पळतं, पण जर आपण त्याला एकाग्र करून विठ्ठलावरती केंद्रित केलं तर आपलं जीवन धन्य होतं। आजचा काल्याचा हा अभंग आपल्याला एकच शिकवतो, भक्ती फक्त बोलण्यात नको तर आचरणात यायला हवी।
सत्व, रज आणि तम या गुणांच्या पलीकडे आहे तो निर्गुण, निराकार परमेश्वर. जीवनात उंच शिंक गाठायची असेल तर आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन, संगतीचं बळ आणि स्वतःचा प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे. बोला तर मंडळी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.